406 शेतकऱ्यांचे गेल्या 6 दिवसापासून वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उपोषण सुरू होते। उपोषणाच्या 7व्या दिवशी सकाळी अचानक काही शेतकरी हे उपोषण स्थळावर एक पत्र सोडून गायब झाले। यानंतर हे शेतकरी पाण्याच्या टाकीवर चढले असल्याचे कळाले। सकाळपासून सायंकाळपर्यंत या ठिकाणी मोठा शेतकऱ्यांचा जमाव झाला आहे। सायंकाळचे 6:30 वाजले आहे, मात्र अद्यापही कुठलाही तोडगा निघालेला नाही। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, काय सांगाल, काय भावना आहे तुमचे? आम्ही सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून इड ठाण मानलेलं आहे। आमचे 7 ते 8 बांधव वरती पाण्याच्या टाकीवर बसले आहे, तरीही काही कोणी याचा दखल घेत नाही। अद्यापर्यंत कुठलाही संचालक, सभापती अथवा कुठले लोकप्रतिनिधी कोण तुम्हाला कोणीच आलं नाही। ते फक्त टाइम द्या, 4 वाजता येऊ, 5 वाजता येऊ। आज आतापर्यंत 7 वाजले, अजून कोणी आलं नाही। सकाळ किती वाजेपासून आता किती तास झाले या शेतकऱ्यांना वर येतो? 5 वाजेपासून शेतकरी वरती आहे। साधारणतः 13 तास झाले। 13 तास झाले। या 13 तासात कोणी आलं नाही बेटा? कोणी आलं नाही। काय सांगाल, तुमचे शेतकरी बांधव हे वर टाकीवर गेलेले आहेत, जीवन यात्रा संपवण्याचा त्यांनी इशारा दिलाय। आता हे मार्केट कमिटीच्या संचालक बॉडीला हे समजायला पाहिजे का बुवा आता हे आंदोलन हे शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे। कारण आता हे शेवटच्या टप्प्यात शेतकरी शेवटच्या टप्प्यात काही करू शकतं शेतकरी, आता हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे। आता या त्यांना पणांचं पत्र आलेलं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहे, त्यांच्या हाती निर्णय आहे सगळा, पण ते याच्यावर काहीच भूमिका घ्यायला तयार नाही। असे पण शेतकरी आहेत इथे की ज्यांचे पैसे नाही ते तुमच्या समर्थनात येत आहे। भरपूर शेतकरी आहे ना, पण शक्यतो ज्यांचे पैसे ते जास्त शेतकरी आता आजही जमा झालेले आहेत। आणि हे आतापर्यंत कमीत कमी 10 ते 12 वेळ चक्कर झालेली आतापर्यंत। आमदार साहेबांनी 40 दिवसाचा जो वेळ कालावधी दिला, त्याच्यानंतर सुद्धा 7-8 दिवसापासून शेतकरी सारखे रोज घरचे काम धंदे सोडून इथं येऊ राहिलेले। काय सांगाल तुम्ही? मी शेतकरी, तुमचे काही कांद्याचे पैसे प्रलंबित नाही? मी एक शेतकरी आहे, माझे वैयक्तिक पैसे नसन म्हणून या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये एखाद्या माणसामागं कोणी नाही, म्हणून त्याचा जर विषय एखादा असेल तर त्यानं त्याच्या घरानंच कुटुंबानंच फक्त घराच्या बाहेर निघायचं का? आज परळीमध्ये असेल संतोष देशमुख असेल, अजून लातूरमध्ये असेल ते माऊली शेठ, म्हणजे त्या कुटुंबानंच फक्त बाहेर निघायचं का? महाराष्ट्रातल्या जनतेने कोणा बाहेर नाही निघायचं का? आम्ही शेतकरी म्हणून आम्हाला त्याची हे आमचा विषय काय आहे, आम्हाला राजकारण करायचं नाही। आम्ही राजकारणी लोक बी नाही, आम्ही सामाजिक काम करणारे लोक आहे। आम्हाला ही तळमळ आम्ही घरात बसू शकत नाही। आणि ही शेतकऱ्याची जी तळमळ ही खूप कष्टातले पैसे, खूप घामाचे पैसे यांचेवाले, म्हणून यानं निघायचं का? ज्याची त्याची लढाई ज्याच्या त्याच्यानं यानं लढायची का? म्हणजे या महाराष्ट्रानं काही कोणा लोकांना फक्त घरात बसायचं का? म्हणून माझं एक विनंती राहणार आहे की मी या आंदोलनात आज असं की मी सकाळपासून बघतोय की काही लोकांचे एक कार्यकर्ता मला भेटला, त्याचे पैसे त्याचे मुलं रडत होते सगळी घरात का त्या शिक्षकांना काढून दिलं, कारण त्याच्याकडे फी भरायला पैसे नाही। आताची जी परिस्थिती तुम्ही आता पाहिलं, आता एक 5 मिनिटं फोन आला की एक जणाची तब्येत वर बिघडली, या लोकांना मरून द्यायचं का? मग म्हणजे लोकांना बघण्याची भूमिका घ्यायची का? आम्ही हे सांगतो का ज्याला आम्ही कोणाला टीका करायची असेल आमच्यावर करू द्या आम्हाला, पण तुम्ही जर खरोखर राजकारणी, तुम्ही जर त्या लोकांचे सेवक आहे तर तुम्ही का यांना 40-40 आणि 50-50 दिवस 7-7 दिवस यांना उपोषण करायला लावत्या? तुम्ही यांना न्याय दिला पाहिजे। या वैजापूर तालुक्यातले तुम्हाला मतदान करणारे प्रत्येक नेत्याला मतदान केलेलं इथं एक पक्षातला माणूस नाही किंवा एक संघटनातला माणूस नाही, प्रत्येक जण प्रत्येक नेत्याला मतदान केलेलं आहे। तुम्ही 50-50 दिवस यांचा अंत बघताय का? मग आम्ही 50-50 दिवस घरात बसून आम्ही कोणता सामाजिक कार्यक्रम हे करून आमचं काय मग तिथं? यांचा कष्टाचा पैसा आहे, ही मिळावा याच्यासाठी यांना जर आता ते 400 जण नाही राहिले, हे तुम्हाला उद्या आज रात्री 12च्या नंतर कळत की संपूर्ण वैजापूर तालुका जर या 2 दिवसात जर संपूर्ण रस्त्यावर नाही दिसला ना तर तुम्ही गंमत बघा। ही त्यांच्यापुरतं राहिलं नाही मर्यादा, ही शेतकऱ्याची आयुष्य याची लढाई चालू झाली। ही 400 जणांचे पैसे मिळावं म्हणून नाही, म्हणून आज एक व्यापारी पळाला तर ह्या व्यापाऱ्याला जर सवलत मिळाली, या 400 जणांचे पैसेच नाही तर तुमच्याकडे शेकडोना व्यापारी, उद्या दुसरा पळत, परवा तिसरा पळत। आम्हाला तर असं वाटू राहिलं की या वैजापूर तालुक्यात फक्त संस्था एक राहिली, तुमची खरेदी विक्री काही कामाचं नाही, तुमचे कारखाने बंद पडले, तुमची MIDC होईना, फक्त एक बाजार समिती ती टिकटिक नाही। इतकी आम्ही आमदार आरेमानी साहेबाच्या
सावलीत वाढणारा कार्यकर्ता, इतकी कष्टानं वाणी साहेबांना उभी केलेली ही संस्था होती. आणि आज ही परिस्थिती आहे की आजूबाजूच्या तालुक्यातले या बाजार समितीत कांदे आणायला घाबरू राहिले. म्हणजे ह्यो जो 4-5 दिवसाचा जर विषय पाहिला तुम्ही, तर बाजूचे लोक ही संस्था बुडीत निघती का काय, ह्यो सुद्धा एक या वैजापूर तालुक्यातल्या लोकांसाठी एक खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून आम्हाला या संचालक मंडळावर कोणावरही टीका करायची नाही. यांनी आता लवकरात लवकर यांचे पैशाची विल्हेवाट लावावा. यांना 1-1 रुपया यांचा घामाचा द्यावा. आम्ही आमच्या घरी जाणार आहे, आम्हाला सोडायला येऊ नका. आमचे पेट्रोल टाकून आम्ही येईल, आम्हाला काही वरून पैसे येईल नाही यांच्याकडून. यानं जमा करून दिले मग इड आढळून राहिलो आम्ही तळमळे. आता तुम्ही पहा, हे माणसाला जर तळमळ नसती ना, हे होतं नाही माणसाला. म्हणून त्यांना एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या शेतकऱ्याचे पैसे द्यावा. आम्हाला त्या राजकारणाची काही घेणं नाही. त्यानं त्यांचं राजकारण करीत बसावा. त्यांना पुढं आणखीन राज्य हे करायचं आहे, आम्हाला काही घेणं देणं. पाटील, मोठ्या प्रमाणात शेतकरी येत आहेत, ज्यांचे पैसे नाही ते शेतकरी देखील आता समर्थनार्थ या ठिकाणी येत आहेत आणि आताही अनेक शेतकरी आपल्याला येताना दिसत आहेत. काय सांगाल तुम्ही? ही लढाई आताच्या ठिकाणी आमचे मित्र यांनी सांगितले, चळवळीतील सहकार्य मित्र आहेत की ही लढाई आता या ठिकाणी नुसती 400-500 शेतकऱ्यांची राहिली नसून ही लढाई आता संबंध शेतकऱ्याच्या अस्तित्वाची लढाई बनलेली आहे. कारण यायचे जर पैसे जर भेटले नाही तर या ठिकाणी परत असाच शेतकऱ्याला या ठिकाणी कोणतरी व्यापारी पैसे बुडून जाईल आणि हीच परिस्थिती उद्भवेल. त्यामुळे आता तालुक्यातच नव्हे तर ही महाराष्ट्रात तिरकी पडल्याशिवाय राहणार नाही. तसं पहिलं या ठिकाणी पहिलं दूध आंदोलन या ठिकाणी उभं राहिलं होतं. ते अवघ्या महाराष्ट्राला या ठिकाणी बघितलेलं आहे. एक जंगलाला आग लागण्यासाठी तिरगीची गरज असते, ती तिरगी या ठिकाणी वैजापूरमधून पडलेली आहे. आता याला जर हिचा वणवा पेटू द्यायचा नसेल, या लोकांना जर या ठिकाणी हा वणवा जागीच या ठिकाणी जर थांबवायचा असेल तर यांनी शेतकऱ्याचे पैसे दिले पाहिजे. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे की जे या ठिकाणी आमदार साहेब असतील, या ठिकाणी माजी आमदार असतील, विविध पक्षातील नेते असतील आणि संचालक मंडळ असेल, सभापती उपसभापती सर्व यांनी सांगितलं की प्रत्येकाला मतदान केलं हे खरं आहे. कोणी ना कोणी कधी ना कधी कोणत्या तरी सत्ता या ठिकाणी भोगलेली आहे आणि त्यामुळे तुमचं सुद्धा प्रत्येकाचं कर्तव्य आहे. एक तर तुम्ही या ठिकाणी सत्तेमध्ये असाल तर त्या मीटिंग मध्ये तात्काळ या ठिकाणी निर्णय सुचून तिला प्रश्न मार्गी लावा. अन्यथा दुसरे जे असतील, जे विरोधात असतील, त्यांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हा. कारण 2 पर्याय असतात. एक तर आपण सत्तेत असलो तर प्रश्न सोडवला पाहिजे, जर आपण विरोधात असलो किंवा आपल्या हातात काही नसलं तर आपण या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालो पाहिजे. आणि आम्ही त्याच उद्देशाने या ठिकाणी सर्व सहभागी झालेलो आहे. की तुम्ही आता म्हणले काही बाहेरून पण आलेले आहे तर आता ही संख्या वाढत जाणार आहे. मी तसेच या ठिकाणी चळवळीतील सर्व तालुक्यातील या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती आहे, तुम्ही शेतकऱ्याची या ठिकाणी चळवळ हाती घेतलेली आहे, त्या सर्व चळवळीतील कार्यकर्त्याला विनंती आहे की आता आपल्याला सुद्धा इथे येण्याची गरज आहे. म्हणून वैजापूर येथे जोशी डॉक्टरांच्या दवाखान्याजवळ या पाण्याच्या टाकीवरती आपले जे भावंड चढलेले आहे आणि त्यांच्या संरक्षणासाठी हजारो शेकडो शेतकरी या ठिकाणी जमा झालेले आहे. त्याच्या समर्थनासाठी, याला लढ्याला बळ देण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वांनी आलं पाहिजे. आणि जर याला जाता जाता एक इशारा देतो, एक प्रेमाची भाषा यांना सांगतो आधी की जर आम्ही काय कोणाच्या विरोधात बोललो असेल, शेतकरी बोलले असतील, तो त्याचा रोष होता. जर तुम्ही हे सूत्र हातात घेतले, जर तुम्ही हे पैसे देऊ शकतात, तो कोणी असो, विरोधातला असो सत्तेतला असो, ते जर इथं आले तर हे शेतकरी या ठिकाणी त्याचा सन्मान करतील. करणार का नाही हो? म्हणजे हे शेतकरी त्याचा सन्मान देखील करणार. फक्त यांच्या पैशाचा प्रश्न सोडवा, आम्ही तुम्हाला या ठिकाणी डोक्यात घेतल्याशी इथं राहणार नाही. पण जर या ठिकाणी तुम्ही बघ्याची भूमिका घेऊन जर तुम्ही या ठिकाणी इथं पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही जर वेठीस धरत असाल, आणि तर या ठिकाणी एक लक्षात ठेवा, जसं मराठा समाजाचं आंदोलन झालं, या पुण्याला गावबंद्या होत्या, तशा ठिकाणी शेतकरी यांना गावबंद करेल आणि याला रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही. ही या ठिकाणी यांनी लक्षात घ्यावं. आणि जर आता सध्याच्या स्थितीला आम्ही रस्ता रोकोचं आंदोलन निवेदन दिलेलं आहे, जर यांनी या ठिकाणी तत्काळ भूमिका घेतली नाही, एकतर आम्ही रस्ता रोको करू, एकतर संचालक मंडळात चालून जाऊ, एकतर त्या ठिकाणी ज्यांनी आश्वासन दिले हजारो शेतकरी येत आहे त्यांच्या कार्यालयात सुद्धा चालून जाऊ. कारण आमदार कोणतेही असले तरी ते जनतेचे सेवक असतात. आमची नेहमी हीच भूमिका राहिलेली आहे. ज्या टायमाला डोंगरथडीच्या या ठिकाणी भाऊसाहेब ते आमदार होते, त्या टायमाला सुद्धा आम्ही त्यांना हेच प्रश्न विचारत होतो. आणि आज देखील या ठिकाणी बोरणार सर आमदार असतील, आमचा त्यांच्याशी वाद नसून त्याच्या पदाशी वाद आहे. तुम्ही या तालुक्याचे
सर्वात प्रथम नागरिक आहे आणि त्याच्यामुळे तुम्हालाच या ठिकाणी चळवळीतील कार्यकर्ते आणि हा शेतकरी जाब विचारणार आहे. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही इथं यावा, या शेतकऱ्याची समस्या सोडवावी आणि हीच या ठिकाणी त्याला आव्हान आहे. अन्यथा पुढच्या परिणामाला या राज्यकर्ते, शासन आणि प्रशासन जर काही कायदा व्यवस्था सुव्यवस्था बिघडली याला जबाबदार असतील एवढं सांगतो आणि थांबतो. जय. हे होते या ठिकाणी बरं आपल्या सोबत या ठिकाणी महिला देखील आहेत. आपण हा. सांगा. काय सांगाल? मला एवढं सांगायचं आहे की गेले 40 दिवसापासून हे शेतकरी पैसे मिळवण्यासाठी अतिशय प्रयत्नशील आहेत, परंतु बाजार समिती ही त्यांच्या हक्काचे, त्यांच्या कष्टाचे, त्यांच्या घामाचे पैसे देण्यासाठी का मागे पुढे पाहते ह्याचा मला काही उलगडा होत नाही. मला एवढंच म्हणायचं आहे ही संपूर्ण जबाबदारी बाजार समितीची आहे. बाजार समितीच्या सभापतींनी आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांनी हा विषय मिटवावा. त्यांचे फक्त 2 कोटी आहेत, तो फार मोठी रक्कम नाही आहे. त्यात अनेक असे शेतकरी आहेत. सकाळपासून शेतकऱ्याची माझी लेकरं 2, 3, 5, 6 मुलावरती आहेत. त्यांच्या तब्येती खराब झाल्या आहेत. त्यांनी 7 दिवसाचं उपोषण केलेलं आहे आणि त्यांना सकाळपासून अन्न पाणी वगैरे काही नाही आहे. हा सगळा विचार करावा. आणि हा आता माझा मुलगा म्हटल्याप्रमाणे हा वणवा आहे. शेतकरी जर एकदा पेटला आणि आम्ही सारे संघटित जर झालो तर सरकार नमू यांची काय विषाद आहे. यांचं तर आम्ही काय करायचं ते ठरवू. यांनी प्रश्न शांतपणाने सोडवावा, विचारपूर्वक सोडवावा. शेतकऱ्यावर अन्याय होऊ देऊ नये एवढी यांनी काळजी घ्यावी. कारण हे जर भडकले आणि ही मॉब सायकॉलॉजी जी आहे ना ही फार विचित्र असते हे त्यांनाही माहित आहे. त्यामुळं हा प्रश्न त्यांनी शांतपणाने सोडवावा एवढीच मी त्यांना विनंती करते. फक्त आम्हाला गरज आहे माझ्या शेतकऱ्याचे सगळे पैसे देऊन टाकावेत. ते काय तुमचे पैसे मागत नाही, त्यांच्या कष्टाचे घामाचे पैसे ते मागतात. मग कधी कधी असं वाटतं का आम्ही शेतकरी झालो हे आम्ही गेल्या जन्मी काही पाप केला होता का. सगळे असे आहेत आणि आम्ही सगळ्या पुढे आमचे पैसे असून आम्ही सकाळपासून इथे लाचारासारखे बसलोय. आम्ही तर भीक मागतोय का. आमच्या घामाचे पैसे मागतोय आम्ही. माझी मुलं ही जरी आहेत सकाळपासून उपाशी तापाशी इथं बसले. त्यांना थोडी सुद्धा कीव आली नाही यांची. वर सकाळपासून मुलं वरती आहेत, यांची थोडी सुद्धा कीव ह्यांना येऊ नये. ह्यांना काय म्हणावं माझ्याकडे शब्द नाही आहेत. मला माफ करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. या ठिकाणी शेतकरी मोठ्या संख्येने येत आहेत. 400 शेतकऱ्यांचा हा लढा आता मोठं रूप घेतोय आणि शेतकऱ्यांच्या या लढ्यातून लागलेल्या चिंगारीने वणवा पेटलाय असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी येत असून रौद्ररूप हे आंदोलन धारण करत आहे. गौरव धामणे, मी मराठी न्यूज, वैजापूर.